मनोज जरांगे पाटील यांनी 30 मे पासून सुरू होणाऱ्या आमरण उपोषणावर ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी अत्यंत खालच्या पातळीची टीका केली. त्यांनी जरांगे यांच्या आंदोलनाला नौटंकी आणि भावनिक खेळाचे संबोधले. हे आंदोलन समाज हितासाठी नसून राजकीय आर्थिक स्वार्थासाठी असल्याचा आरोप त्यांनी केला. वाघमारे यांच्या मते दरवर्षी उपोषणाची घोषणा करून समाजाची दिशाभूल केली जाते. शेवटी काही तडजोडीनंतर आंदोलन मागे घेतले जाते. त्यांनी जरांगे यांच्या कार्यकर्त्यांसाठी काम मिळवणे, आर्थिक लाभ घेणे आणि मराठा समाजाला आपली भावनिकपणे स्वतःचे राजकारण मजबूत करण्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मागण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांचं म्हणणं आहे, गरीब मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीतील संधी महत्त्वाच्या आहेत. मात्र सध्या मांडल्या जाणाऱ्या मागण्या कायदेशीर आणि घटनात्मक चौकटीत बसत नाहीत. तसेच काही ठिकाणी बोगस नोंदी आणि कुणबी प्रमाणपत्राचा गैरप्रकार होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या संदर्भातील प्रकरण न्यायालयात टिकणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. वाघमारे यांनी जरांगेच्या उपोषणाच्या पद्धतीवर टीका केली. उपोषण खरोखरच असेल तर ते सरकारी वैद्यकीय यंत्रणेच्या देखरेखीखाली व्हावे. गॅलेक्सी हॉस्पिटलच्या डॉक्टरऐवजी सिव्हिल हॉस्पिटलचा डॉक्टर तपासणी करावी. संपूर्ण आंदोलनस्थळी सीसीटीव्ही निरीक्षण असावे अशी मागणी त्यांनी केली. त्यांचं म्हणणं आहे की सत्य जनतेसमोर यावे, कोणत्याही प्रकारे दिशाभूल होऊ नये. एकूणच या मुलाखतीत नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर गंभीर आरोप करत त्यामागील हेतू प्रश्न उपस्थित केले. मात्र हे सर्व त्यांचे वैयक्तिक मत आरोप असून त्याबाबत संबंधित पक्षाची भूमिका वेगळी असू शकते.